शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे। आढळरावांनी कोल्हेंना आता प्रत्युत्तर दिलंय। निवडून तो गेलाय, मात्र कामं मी करतोय असं सुद्धा आढळराव पाटील यांनी म्हटलंय। काल अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावरती डमी उमेदवार असल्याची टीका केलेली होती आणि यावरून आता आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये ही जुंपलेली दिसते। शिरूरमधले हे दोन्ही उमेदवार आहेत। महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे हे या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यांच्या समोरचे महायुतीचे उमेदवार आहेत। तर डमी उमेदवार असल्याची टीका अमोल कोल्हे यांनी केलेली होती, ती आता आढळराव पाटील यांना जिव्हारी लागलेली दिसते आणि मी डमी नाही तर डॅडी उमेदवार असल्याचं वक्तव्य आणि असाच प्रत्युत्तर सुद्धा आढळराव पाटील यांनी दिलेलं आहे। तर निवडून तो गेलाय, म्हणजेच निवडून अमोल कोल्हे गेलेत, मात्र कामं मी करतोय असं वक्तव्य सुद्धा आढळराव पाटील यांनी केलेलं दिसतंय। सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुद्धा पार पडते, मात्र त्याच वेळेला उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात। समोरच्या उमेदवार फारसं काही बोलणार नाही, काय बोलायची गरज नाही, कारण उमेदवारच डमी आहे। उमेदवार डमी कशासाठी की ज्या स्वार्थासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना दगा दिला, धोका दिला, गद्दारी केली आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आले, त्या शिंदे साहेबांच्या मनात पहिल्या पसंतीचा उमेदवार भलतेच होते। म्हणजे नेत्यांच्या मनातच पसंतीचे उमेदवार नाहीत, ते जनतेच्या मनात कस काय होतील हा महत्वाचा प्रश्न आहे। मी डमी उमेदवार नाही, मी डॅडी उमेदवार आहे। समजलात का? त्यांनी समजून घ्यावं, डमी ते असतील, डॅडी मी आहे।